तर चला मंडळी, आपण जाऊया पोहायला आता बिनधास्त सावखेड भोईच्या तळ्यामध्ये. हे बघ, हे मंडळी आलेली आहे. सांग रे नाव बा. विराज सतीश बालेराव. हा, हे विराज आलेला आहे पोहण्यासाठी. चला पोहायला मग, बिनधास्त पोहूया आपण. ही मंडळी बघा पोहण्यासाठी आलेली. निसर्गरम्य असं वातावरणामध्ये तळ आहे सावखेड भोई तळ. मंडळी मनसोक्त असं पोहण्याचा आनंद घेत आहे. हे बघ, हे मंडळी काकड साहेब आहेत, ते सकाळीच पोहत आहेत. आता लहान लहान लेकरांची आपण घेऊया शूटिंग इथे. जर पोहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर या मुलांकडून आपण शिकू शकतो. एक लहानशी मुलगी ते बघ आधीसाठी आपल्याला पोहण्यासाठी. हे बघा, हिच्या सोबत आपण पोहूया. सांग बाळा नाव तुझं. हे बघा, आरती सोबत पोहतोय मी छानस. चल चल माझ सोबत पोहायला. चल 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 चल. हे बघ किती छान पोहते. चल चला, इकडे जाऊया आपण आता पुन्हा. हे बघ, एक मुलगी आहे बघा. नाव सांग बाळा तुझं. मार उडी मार. नाव सांग. नाव सांग. पोहताना दाखव ना मला. पोहता येतं नाही तुला. हे बघ हे बघ हे बघ व्हिडिओ कॉल. हे बघ हे. चल चल पोहताना दाखव मला. अगं पोहता येतं कसं कळणार मग. एक उडी मारती बघा ती. चला तर, घाबरती ती. थोड्या वेळानं आपण घेऊया, याच्याकडे जाऊया. असं भरगच्च आहे तळ आहे बघा यामध्ये. आणखी एक जर बघायचं असेल तर आणखी एक आपण जाऊया एका ठिकाणी. एक चिमुकला मुलगा आपल्याला इथं आढळून येईल पोहताना. हे बघ रे, हे बघ हे बघ, फोटो घ्यायचा ना तुझा. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. हा बघ किती छान पोहतोय. नाव सांग बघा तुझं. नाव सांग. आदिराज पोहतोय माझ्यासोबत. छान पोहायला येतं का तुला. बरं, इथे दादा पण आलेले, बाबा इथे. हे तर खूप दिवसापासून पोहण्याचा आनंद घेत आहेत भरगच्च तळ्यामध्ये, पाण्यामध्ये. हा चला 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 चला. हे बघा, या मुलांकडे बघून असं वाटतं की आपण खूप मागे आहे. हे बघा, अशा प्रकारचे लहान लहान मुलं चिमुकले इथं पोहण्याचा आनंद घेत आहेत. व्हिडिओ काढला त्यांनी. चल 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 चल. हे बघ समोर शूटिंग चालू आहे. भरगच्च असं तळ्यामध्ये ही मंडळी पोहताना दिसत आहे. वा वा वा, शाबास. अरे वा, हे बघ तनू बघा, हे इवली इवली मुलं पोहताना दिसल्यावरती असं वाटतं. हे बघ किती आनंद घेतोय. तनु नाही व्हिडिओ काही. हे बघ हे बघ हे बघ. तो व्हिडिओ पाहा, व्हिडिओ तिकडे पाहा. तर चला मंडळी, आपण पण पोहण्याचा आनंद घेऊया आता भरगच्च तळ्यामध्ये. हे साहेब आहे बघा, कायंदे साहेब. हे तर फार दिवसाचा पोहण्यासाठी आनंद घेते पोहण्याचा. सकाळीचे 6 वाजता पाण्यामध्ये असतात. आणि यांचा वयाचा जर हे घेतलं विचार केला तर ही मंडळी असं वाटतं की आमच्या जवान मुलांना सुद्धा लाजवेल असं हे पोहत आहेत. असं उत्कृष्ट यायचं काम आहे बघा पोहण्याचं. आणि भरगच्च असं तळ आहे. ही मंडळी बघा, स्वच्छ असं निसर्गरम्य वातावरणात तळ. बरोबर, तो खाली चाललाय. पोहण्याने माणसाचे जे हृदय असतं ते स्ट्रॉंग होतं, प्लस फुफ्फुस स्ट्रॉंग होतात. आणि सर्वांगीण असा व्यायाम जर करायचा असेल तर तुम्हाला पोहायला यायला पाहिजे. आणि पोहल्याने सर्व व्यायाम होऊन जातो. जवळपास 100 ते 150 लोक इथे असतात रोज पोहण्यासाठी. माझं युट्यूब चॅनल आहे आदर्श कम्प्युटर्स बेळगाव राजा नागरिक सर. युट्यूबला सर्च करायचं
आणि हे व्हिडिओ तुम्ही बिंदास्त बघू शकता पोहण्याचे. युट्यूबला व्हिडिओ असतात. आदर्श कम्प्युटर्स नागरिक सर. हा डाउनलोड करतायत. अशा प्रकारे आपण हे बघूया ही मंडळी. हे बघ, ही मुलगी बघा किती छान पोहते. तर हिचा पण एक व्हिडिओ राहिलेला आहे आपला. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. हाय गे बाळा, तुझं नाव सांग मला. शर्वरी. शर्वरी. हे बघ, हाय तुला पोहता येतं दाखव मला पहिले. हे बघ किती छान पोहते. हे बघ, हाय बिनधास्त असं विद्यार्थी मुलं इथे पोहण्याचा आनंद घेत आहेत. म्हणजे भीती हा शब्द त्यांच्या मनात आहेच नाही. असं भरगच्च तळ्यामध्ये पोहतोय आपण. कुठल्याही प्रकारची घाण यामध्ये नाहीये तळ्यामध्ये. कुठल्याही प्रकारचं अडचण नाहीये. कुठल्याही प्रकारचं धोका असं म्हटलं येणार नाही या तळ्यामध्ये आहे की जिथे मध्ये आपल्याला घाबरा असं वाटेल, घाबरण्यासारखं होईल. मी तर नेहमी येतो. सकाळी 6 वाजता पाण्यामध्ये असतो आणि मला खूप आवडतं पोहायला. आणि आदर्श माझा मुलगा तो पण आता गेलेला आहे पोहून. आपण या मंडळीकडे जाऊ. इकडे पुन्हा आणखी एक मंडळी इकडे, त्याच्याकडे जाऊया आपण पोहत पोहत. अशा प्रकारे तर या मंडळी पोहायला सावखेड भोई, तालुका देऊळगाव, जिल्हा बुलढाणा. धन्यवाद.